आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे. त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता त्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे. राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांसाठी आताचे सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. बघा, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, अशा सर्व शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळालेला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची भरपूर दिवसांपासून वाट पाहत होतात. तर तुमची आजपासून वाट पाहण्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 2000 रुपये या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये विस्तार सुद्धा होतच आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा बातम्या ऐकलेल्या होत्या, परंतु शेतकरी बांधवांनो, राज्यामध्ये आचारसंहिता सुरू होते, स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे आलेले नव्हते. परंतु शेतकरी बांधवांनो, यापुढे आता उशीर होत नाही. काटाकाट तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होत आहेत. एकंदरीत पाहायला गेला तर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता, तर अशा पद्धतीने या दोन हप्त्यांचे 4000 रुपये. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की तुमच्या खात्यामध्ये 19 नोव्हेंबर 2025 रोजी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला होता. त्यानंतर शेतकरी बांधवांना वाटलं होतं की डिसेंबर महिन्यामध्ये लगेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता विस्तार होईल. कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मोदी साहेबांनी 2000 रुपये सोडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस साहेब लगेच 10 ते 15 दिवसांनी तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये सोडत असतात. परंतु मोदी साहेबांनी 2000 रुपये सोडून आता सरासरी 2 महिने पूर्ण होत आलेले आहेत, तरी पण शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता काय मिळालेला नव्हता. त्यामुळे शेतकरी बांधव कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होता. परंतु शेतकरी बांधवांनी यापुढे आता तुमची नाराजी दूर होत आहे. खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांना नाराज या ठिकाणी पाहून सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला होता आणि खऱ्या अर्थाने नमोची 8व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची या ठिकाणी आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएमचा 22वा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये विस्तार करण्यात येत आहे याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे शेतकरी बांधवांना व्हिडिओ सविस्तर पद्धतीने पाहायचा आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेला असेल तर अशा या कर्जमाफीविषयी सुद्धा महत्त्वाची अपडेट आलेली आहे. कर्ज काढलेल्या सर्व शेतकरी बांधवांना या अपडेटच्या माध्यमातून 100% दिलासा सुद्धा मिळणार आहे. परंतु ज्यांनी कर्ज भरलेला असेल तर त्यांना हा दिलासा मिळणार नाही. परंतु ज्यांनी अजून कर्ज भरलेलं नव्हतं त्या सर्व शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे. अखेर त्यांच्या कर्जमाफीचा तिढा या ठिकाणी सुटणार आहे. यासोबत शेतकरी बांधवांना जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत, अतिवृष्टीचे लाभार्थी आहेत, तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. आपण पीक विम्याची अपडेट, यासोबत अतिवृष्टीच्या अनुदानाचे अपडेट, कर्जमाफीचे अपडेट सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल, अतिवृष्टीचे लाभार्थी असाल, कर्जमाफीचे लाभार्थी असाल, तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ सविस्तर पद्धतीने पाहायचा आहे. आता आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात. बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना आपल्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राबवली जाणारी नमो शेतकरी योजना, तर ही नमो शेतकरी योजना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जशी लाडकी बहीण योजना चर्चेत राहिलेली होती, तशीच नमो शेतकरी योजना सुद्धा चर्चेत राहिलेली आहे. याचे मागचे हप्ते सर्व शेतकरी बांधवांना मिळालेले असतील. ज्यांना हे हप्ते मिळालेले नसतील आणि त्यांना काय करायचं आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतो. कारण राज्यामधील भरपूर शेतकरी बांधवांना आतापर्यंत या दोन्ही हप्त्यांच्या माध्यमातून मागील हप्त्यांचे पैसे आलेले नव्हते. त्यामुळे शेतकरी बांधव नाराज झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत होतं. परंतु शेतकरी बांधवांना आता तुमची नाराजी 100% दूर सुद्धा होतच आहे. बघा शेतकरी बांधवांना, आता
आतापर्यंत मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामुबर्णे यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून तब्बल 7 हप्ते जमा करण्यात आले आहेत. म्हणजेच प्रत्येक शेतकरी बांधवाला नमोच्या माध्यमातून 7 हप्त्यांचे 14,000 रुपये मिळालेले आहेत. आता शेतकरी बांधवांना नमोच्या 8 हप्त्याची चिंता लागलेली होती. अखेर शेतकरी बांधवांची नमोच्या 8 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. त्याच पद्धतीने आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 21 हप्ते हस्तांतर करण्यात आलेले आहेत. सर्व शेतकरी बांधवांना 21 हप्त्यांचे 42,000 रुपये जमा झालेले आहेत. तर आता शेतकरी बांधवांना पीएमच्या 22 हप्त्याची चिंता लागलेली होती, तर ती पीएमच्या 22 हप्त्यांची चिंता या ठिकाणी मिटत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, याद्या जाहीर झालेल्या आहेत. तर या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे पाहणं गरजेचं आहे. ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या यादीमध्ये असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काटाकडे पैसे जमा सुद्धा केले जाणार आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत आपण सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यांची यादी आजच्या यादीमध्ये आहे का हे वाचून दाखवत आहे. लगेच आपण कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती पैसे मिळत आहेत त्याविषयी माहिती देतो. परंतु शेतकरी बांधवांनो, मागच्या 2 दिवसांपासून भरपूर शेतकरी बांधवांनी विचारपूस केलेली आहे की या ठिकाणी नमोचा 8 हप्ता हा 2,000 रुपयांऐवजी 3,000 रुपयाप्रमाणे हस्तांतर होईल. पीएमचा 22 हप्ता 2,000 रुपयांऐवजी 3,000 रुपयाप्रमाणे हस्तांतर होईल. अशा बातम्या भरपूर व्हायरल होत आहेत. तर आम्हाला खरंच नमोचा 8 हप्ता हा 3,000 रुपये आणि पीएमचा 22 हप्ता हा 3,000 रुपये दोन्ही हप्त्यांचे 6,000 रुपये मिळणार आहेत का, अशा पद्धतीने भरपूर शेतकरी बांधवांनी प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा शेतकरी बांधवांना, ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी निवडणुकीच्या वेळेस या ठिकाणी त्यांनी जाहीरनामा दिलेला होता, तर त्या जाहीरनाम्यामध्ये रकमा वाढू असं सांगण्यात आलेलं होतं. परंतु शेतकरी बांधवांना अजून नमोच्या रकमेमध्ये, नमोच्या हप्त्यामध्ये जी रक्कम आहे तर त्या रकमेमध्ये आणि पीएमच्या हप्त्याच्या रकमेमध्ये वाढ झालेली नाही. जो हप्ता तुम्हाला मागचा मिळालेला आहे त्याच पद्धतीने आता या ठिकाणी 2,000 रुपयांचे 2 हप्ते 4,000 रुपये जमा केले जात आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकरी बांधवांना लवकरच 3,000 रुपयांचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मिळत आहे. परंतु सध्याच्या स्थितीला नमोचा 8 हप्ता तुम्हाला 100% 2,000 रुपये, पीएमचा 22 हप्ता हा 100% 2,000 रुपये, अशा 2 हप्त्यांचे 4,000 रुपये राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधवाला या ठिकाणी मिळणार आहे. तर आपण या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु शेतकरी बांधवांना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, तर त्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 2 कामे करायची आहे, जेणेकरून तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट मिळालेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसेच मिळालेले नसतील तर तुम्हाला ते मागील हप्त्यांचे पैसे हस्तांतर होतील. आता बघा शेतकरी बांधवांना, मागील हप्त्यांचे पैसे मिळवण्यासाठी कोणकोणती कामे करायची आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, नमोचा 8 हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये यावा असं तुम्हाला वाटत असेल, पीएमचा 22 हप्ता तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा व्हावेत असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्हाला काही महत्त्वाची कामे करणं गरजेचं आहे. कारण नवीन वर्ष सुरू होऊन आता मोजकेच दिवस झालेले आहेत. आता शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी नवीन वर्षामध्ये नमो शेतकरी योजनेमध्ये आणि पीएम किसान योजनेमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत, काही महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना या नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. महत्त्वाची काही कामे करायची आहेत, ती कामे सुद्धा आपण बघून घेऊयात. परंतु शेतकरी बांधवांना ती कामे आणि नियम सांगण्या अगोदर जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत, अतिवृष्टीच्या अनुदानाचे लाभार्थी आहेत, म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचं मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं, ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमे उतरवलेले होते, अशा सर्व शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. कारण शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचा शेवटचा टप्पा हा तुमच्या खात्यामध्ये आता वितरित होणार आहे. कारण शेतकरी बांधवांनो, पाहायला गेलं तर राज्यातील भरपूर शेतकरी बांधवांचं मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे कापूस पिकाचं, सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं होतं, पिके पिवळी पडलेली होती, शेतामधील माती वाहून गेलेली होती. अशा पद्धतीने भरपूर शेतकरी बांधवांचं उभं पीक वाहून गेलेलं होतं आणि अशा शेतकरी बांधवांना कुठेतरी सरकारच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम केलं जात होतं. बघा, तुम्हाला दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फार्मर आयडीच्या माध्यमातून थेट रक्कम हस्तांतरित करण्यात आलेले होते. पीक विम्याचे पैसे आणि अतिवृष्टीचे पैसे सोडण्यात आलेले होते. परंतु ज्या शेतकरी बांधवांना दिवाळीच्या वेळेस पीक विम्याचे अतिवृष्टीचे पैसे मिळाले नसतील त्या शेतकरी बांधवांना आता या नवीन वर्षामध्ये म्हणजेच 2026 सालामध्ये पीक विम्याचे पैसे आणि अतिवृष्टीचे पैसे एकत्रितपणे हस्तांतरित केले जाणार आहेत. तर हे पैसे कधीपासून मिळणार आहे, त्याची तारीख काय आहे, कोणाकोणाला मिळणार आहे त्याविषयी माहिती आपण पाहणार आहोत. परंतु जे
शेतकरी बांधव कर्जमाफीचे लाभार्थी आहेत त्यांच्याविषयी सुद्धा अपडेट आहे, ते अपडेट सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की नमोचा ऑटो हप्ता हा वाढवून येणार होता, परंतु का अजून वाढवून आलेला नाही? पीएमचा हप्ता हा वाढवून देण्यात येणार होता, तर हा हप्ता का वाढवून देण्यात आलेला नाही? तर बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्यामध्ये महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू आहे, राज्यातील अपंगांसाठी संजय गांधी निराधार योजना, अशा पद्धतीने सर्व नागरिकांसाठी, सर्व लाभार्थ्यांसाठी राज्यामध्ये विविध योजना सुरू आहेत आणि या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे हस्तांतर करावे लागत असतात आणि हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून सोडले जात असतात। आणि शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एकतर राज्य सरकारने विविध योजना सुरू केलेल्या आहेत, त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार येत आहे। त्यामुळे अजून लाडक्या बहिणींचा हप्ता हा 1500चा 2100 रुपये करण्यात आलेला नाही। त्याच पद्धतीने शेतकरी बांधवांनो, तुमचा हप्ता 2000 रुपयांचा 3000 रुपयाप्रमाणे करण्यात आलेला नाही। त्यामुळे आपणवरती विश्वास ठेवू नका। सत्य माहिती पाहण्यासाठी आपल्या एकमेव असं महाराष्ट्र राज्यातील या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नमो शेतकरी योजना, पीक विमा, कर्जमाफी अशा ज्या योजना आहेत तर गव्हर्नमेंट स्कीम अशा महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला सुद्धा पाहायला मिळत राहतील। तर एकंदरीत आता आपण मुद्द्याकडे वळूयात। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, फक्त आता तुम्ही 2 मिनिटाचा वेळ काढायचा आहे। जर काय काम करत असाल तर ते काम 1 मिनिट बाजूला ठेवा, कारण जर तुम्ही ही माहिती नाही पाहिली किंवा अर्धवट माहिती पाहिली तर तुमचा तोटा होऊ शकतो। जे शेतकरी बांधव हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील, पूर्ण माहिती पाहतील आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी अंमलात आणतील, त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून त्यांचे पुढील हप्ते, चालू हप्त्यांचे पैसे, मागील हप्त्यांचे पैसे या शेतकरी बांधवांना 100 आणि 101% वितरित होणार आहेत। पीक विम्याचे लाभार्थी असणारे, कर्जमाफीचे लाभार्थी असणारे सर्व शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत पाहायला गेला तर ज्या शेतकरी बांधवांना नमोचा ऑटो हप्ता मिळवायचा असेल, पीएमचा 22 हप्ता मिळवायचा असेल, त्या शेतकरी बांधवांनी काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजे। ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली असेल त्यांनाच या ठिकाणी हे पैसे वाटप केले जात आहे। तर एकंदरीत आपण पाहायला गेलो तर राज्यामध्ये सरासरी 90 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत आणि तेच 90 लाख शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत। म्हणजेच पीएम किसानच्या धर्तीवरती सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना नमो शेतकरी योजना। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे 100% शेतकऱ्यांच्या हिताचं काम करत आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामुबर्णे हे सुद्धा शेतकरी बांधवांच्या हिताचं काम करत आहेत आणि शेतकरी बांधव सुद्धा यांना निवडून देत आहेत। कारण शेतकरी बांधवांना सुद्धा माहिती आहे की या सरकारने आपल्यासाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत, विविध योजनांच्या माध्यमातून आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम सुद्धा बनवलं जात आहे। तर खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांना तुम्हाला दिलासा मिळणार आहे। तुमची नमोच्या 8 हप्त्याची भरपूर दिवसांची आणि पीएमच्या 22 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। जर तुम्ही नमोचे लाभार्थी असाल, पीएमचे लाभार्थी असाल तर तुम्हाला यापुढे जास्त काळजी आणि चिंता करायची गरज सुद्धा भासणार नाही। तुमच्या खात्यामध्ये खटाखट 2,000 रुपयांचे 2 हप्ते 4,000 रुपये जमा केले जाणार आहेत। तर एकंदरीत आपण सर्वात अगोदर नमोच्या 8 हप्त्यासाठी, पीएमच्या 22 हप्त्यासाठी जे नियम लागू करण्यात आलेले आहेत ते नियम या ठिकाणी बघून घेऊयात। जर तुम्ही नियम पाळणारे शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला पैसे मिळतील, परंतु जर तुम्ही नियमांचे पालन करत नसाल, नियमांचे उल्लंघन करत असाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत तुम्हाला नियमावली वाचून दाखवतो। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम म्हणजे नमोचा ऑटो हप्ता आणि पीएमचा 22 हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेले असायला पाहिजे। ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेला असेल त्या शेतकरी बांधवांना नमोचा ऑटो हप्ता, पीएमचा 22 हप्ता मिळेल। हा झाला पहिला नियम। आता दुसरा नियम सांगत आहे। बघा दुसरा नियम म्हणजे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे। नवीन वर्षामध्ये आधार कार्डमध्ये आणि बँकेमध्ये काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत, त्यामुळे जरी अगोदरपासून आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तरी पण आता तुम्हाला दुबारा आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे। कारण नवीन वर्षामध्ये काही बदल झाल्यामुळे ते आधार कार्ड डिलिंक झालेलं असू शकते, त्यामुळे चेकिंग करणं गरजेचं आहे। आणि शेतकरी बांधवांनो, बँकेच्या संदर्भात सुद्धा काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत। बघा नवीन वर्षामध्ये संपूर्ण राज्यामध्ये मोठमोठे बदल झालेले आहेत, त्यातील एक बदल म्हणजे बँक। बघा बँक आपली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण या बँकेमध्ये आपण पैसे ठेवत असतो। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामधून कोणताही या ठिकाणी चार्जेस आकारले जाऊ नये तर तुम्ही बँकेच्या नियमांचे पालन करायचे आहे। त्यातील पहिला बँकेचा नियम, तुम्ही खात्यामध्ये रक्कम ठेवली पाहिजे, मिनिमम बॅलन्सचा रूल पाळला पाहिजे, यासोबत बँक खात्याची KYC केली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक करणं गरजेचं आहे।
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचे आधार कार्ड अपडेट असले पाहिजे. जर तुमचं आधार कार्ड 10 वर्षांच्या पूर्वीचं असेल तर ते आधार कार्ड अपडेट करा. त्यावरील नाव, पत्ता, जन्मतारीख अशा सर्व गोष्टी आहे. यासोबत या ठिकाणी फोटो जरही जुना असेल तर तो फोटोसुद्धा अपडेट करायचा आहे. तर एकंदरीत हा झाला तिसरा नियम. आता चौथा नियम लक्षात घ्या. बघा, चौथा नियम म्हणजे तुमची शेतजमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत आहे का हे पाहणं गरजेचं आहे. त्या जमिनीचा 7/12/8 उतारा निघत असायला पाहिजे. जर तुमची शेतजमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल तर तुम्हाला नमोचा 8 हप्ता, पीएमचा 22 हप्ता मिळणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, ही झाली महत्त्वाची कामे, महत्त्वाचे नियम तुम्हाला सांगितले आहेत. आता पीक विम्याचे अपडेट, अतिवृष्टीचे अपडेट, कर्जमाफीचे अपडेट बघून घेऊयात. लगेच जिल्ह्यांचे आणि बँकांचे आधी वाचवून दाखवतो. तर बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या राज्यामधील भरपूर शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं होतं. काही शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळाले तर काही शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते. ज्या शेतकरी बांधवांना अजून पीक विम्याचे पैसे मिळाले नसतील त्या शेतकरी बांधवांना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज या ठिकाणी भासणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगायचं झालं तर शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. कारण शेतकरी बांधवांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जे शेतकरी बांधव नमोचे लाभार्थी आहेत त्यांना प्रत्येक 4 महिन्यानंतर 2000 रुपयांचा हप्ता मिळेल. आता त्याप्रमाणे शेतकरी बांधवांना तुम्हाला हप्ते मिळत राहतील. बघा, ज्यांना पीक विम्याचा पैसा मिळालेला नसेल त्यांना सुद्धा लवकरच पीक विम्याचे पैसे मिळण्याची शक्यता मिळत आहे. कर्जमाफीचे जे लाभार्थी आहेत तर त्यांची कर्जमाफी जून महिन्याच्या शेवटच्या तारखेपासून होऊ शकते अशा बातम्या फिरत आहेत. त्यावरती अजून अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही. पीक विम्यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली नाही, परंतु लवकरच मिळण्याची शक्यता आहे. आता आपण नमो आणि पीएमच्या हप्त्याविषयी माहिती घेऊन बघूयात. बघा, या ठिकाणी शेतकरी बांधवांना नमोचा 7 हप्ता तुम्हाला मिळालेला आहे, पीएमचा 21 हप्ता मिळालेला आहे. तुम्हाला आता नमोच्या 8 हप्त्याची, पीएमच्या 22 हप्त्याची चिंता लागलेली होती. तर या नमोच्या 8 हप्त्याची चिंता तुमचे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रतीक्षा संपेल आणि पीएमच्या 22 हप्त्याची प्रतीक्षा तुमचे या फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा मार्च महिन्यापर्यंत संपू शकते अशी माहिती मोठमोठ्या कृषी चॅनलच्या माध्यमातून देण्यात येत आहे. अधिकृतपणे कोणताही शासन निर्णय काढण्यात आलेला नाही. हा फक्त अंदाज आहे. या अंदाजानुसार तुम्ही महत्त्वाची कामे करा. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती कव्हर केलेली आहे, परंतु अजून कोणत्याही शेतकऱ्यांना नमोचा 8 हप्ता, पीएमचा 22 हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे आपण वरती विश्वास ठेवू नका. लवकरच त्याचा शासन निर्णय येईल. त्यानंतर आपला व्हिडिओ येणार आहे. व्हिडिओ आल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवतील. तोपर्यंत फार्मर आयडी कार्ड काढा.